आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पार पडली आहे आणि यंदा या महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या गौरगाव इथे राहणाऱ्या वारकरी दाम्पत्य प्रभावती बाबासाहेब माने आणि बाबासाहेब माधव माने यांना मिळाला आहे। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात राज्याच्या सुख समृद्धीसाठी विठ्ठल चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली। मला असं वाटतं की विठुरायाला आपलं सगळं मागणं माहिती असतं आणि दरवेळी एकच साकडं असतं की आमच्या बळीराजाला सुखी समाधानी कर, चांगला पाऊस येऊ दे, तेच साकडं आपल्याला घालायचं। जाता पंढरीशी सुख लागे जीवा या संतोक्तीनुसार लाखो भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त हजेरी लावली आहे। आषाढी एकादशीचा हा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होतोय। संतांच्या पालख्या रात्री पंढरपुरात दाखल झाल्यात आणि त्यामुळे सुमारे 25 लाख भाविक या पंढरीत पोहोचलेत। त्यामुळे पंढरी नगरी भाविकांनी दुमदुमून गेली आहे। पालख्यांचा प्रस्थान पंढरपूरच्या दिशेनं होताच पावसानंही चांगली हजेरी लावली आहे। राज्य आणि परराज्यातून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळलाय। आषाढी यात्रेकरिता एसटी असेल किंवा रेल्वे तसंच खासगी वाहनांची आणि पालख्यांबरोबर लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झालेत। 5,500 जादा बसेस आषाढीकरिता सोडलेल्या आहेत।